चंद्रपूर ब्रह्मपुरी येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली जनाक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण येथून निघालेल्या या मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक, शेतकरी, कामगार तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। मोर्चाला संबोधित करताना विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांवर टीका केली। सरकारने सत्तेचा वापर सर्वसामान्य जनतेच्या हिताऐवजी मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी केल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण, वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले। देशाची संपत्ती विकली जात असून सार्वजनिक क्षेत्र कमकुवत केले जात आहे। या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढला असून सरकारच्या कारभारामुळे देशाचे नुकसान झाल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात केला। मोर्चाच्या शेवटी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले। या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली। सामान्य नागरिकांना, सामान्य जनतेला जगणे कठीण करून टाकलं आहे। यामुळे शेतकरी, शेतमजूर, सर्व माझे बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। या मोर्चाचा सांगता तहसील कार्यालयावर होणार आहे, तिथे भाषण होईल। आपण सर्व जिकडे तिकडे असाल या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या ठिकाणी आपण यावं। या सरकारच्या जे पाप केलाय त्याच्या सर्व पापाची मोजणी या तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आज होणार आहे। जे अन्याय हे सरकार करत आहे त्या सर्व गोष्टी आहे। सामान्य नागरिकांना, सामान्य जनतेला जगणे कठीण करून टाकलं आहे। यामुळे शेतकरी, शेतमजूर, सर्व माझे बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। या मोर्चाचा सांगता तहसील कार्यालयावर होणार आहे, तिथे भाषण होईल। आपण सर्व जिकडे तिकडे असाल या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या ठिकाणी आपण यावं। या सरकारच्या जे पाप केलाय त्याच्या सर्व पापाची मोजणी या तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आज होणार आहे। जे अन्याय हे सरकार करत आहे त्या सर्व गोष्टी